नमस्कार, मी आश्चर्य आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या हक्काच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे काय संबंध. काय संबंध काय आपल्या मुलाखतीचं काहीतरी संबंध म्हणून बोलिलं तुम्ही मला इकडे. बरोबर आहे. तर हा संबंध शोधण्यासाठी आपण ही मुलाखत घेणार आहोत. तो आपल्या बरोबर आहेत काळा चष्मा पक्षाचे उमेदवार असलेले, यंदाच्या निवडणुकीत उमेदवार असलेले मॅडी शेठ. नमस्कार. तर आपण आज मॅडी शेठ सोबत गप्पा मारणार आहोत. मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारू इच्छिते. इलेक्टोरल बॉन्ड सध्याच्या चर्चेतला विषय आहे. त्या इलेक्टोरल बॉन्ड विषयी आपलं काय मत आहे? बॉन्ड म्हणजे लहानपणापासून आवडायचा. तुम्हाला माहिती नसेल, तुमचं वय बघता तुम्ही पाहिलं की नाही, 7 भाग येऊन गेलेत त्या पिक्चरचे. बॉन्ड जेव्हा त्या बॉन्डच्या लोकांना असं वाटलं की अजून एक पार्ट काढायचा त्या बॉन्डचा, म्हणलं कशाला म्हणलं पिक्चर कशाला काढिता, इलेक्ट्रॉनिकचं दुकान टाका. मग त्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड टाकला. आहे की नाही इलेक्ट्रॉल बॉन्ड. आपले काय माहिती, भारत सरकार आणि SBI मधला इलेक्टोरल बॉन्ड संबंध त्याचं बोल आहे आपल्याला नाही माहिती. म्हणजे कसं असतं माहितीये का, आता आम्ही आता निवडणुकात उभं राहिलो, काय आपलं काळा चष्मा. आता काळ्या चष्म्यातून काय दिसणार आहे ना, दिसून दिसून दिसत नाही. चष्मा ठीक आहे, म्हणजे वेगळ्या कलरचा घातलाय म्हणलं. थोडं बॉन्ड बद्दल कसं आहे माहितीये का, चंदा जमा करायचा. आता आमचं असं म्हणणं होतं की बाबा कोणत्या पार्टीला किती फंड जातोय हे कळलंच नाही पाहिजे. ह्याच्यासाठी म्हणून आम्ही आणला होता बॉन्ड. पण ते आमच्याच बोकांडी बसलाय. सगळ्यांनाच कळलं कोणी किती किती पैसा दिला ते. असं ते काही संबंध नाही. सो मला आत्ताच्या सिच्युएशनला साजेसा असा प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही यंदाच्या निवडणुकीत कोणते मुद्दे घेऊन उतरला आहात? मुद्देच नसतात आपल्याकडे. आपला पॅटर्नच वेगळा आहे. आधी निवडणूक लढवायची, निवडून आलं तर मग मुद्द्याचं बघायचं. मग मुद्द्याकडे बघतो आपण निवडून आल्यावर. काय मुद्देच नाही येत ना. कुठे मुद्दे तुम्हाला काय कशावर लढवा सांगा तुम्ही. कशावर लढायचं आम्ही निवडणूक, कशावर लढायची? मुद्दे पाहिजे का नाही? अर्थात मुद्दे, वचन नाही मेरा वचन मेरा शासन आहे. बाहुबली बघितलं का? बाहुबली मेरा वचन मेरा शासन आहे. असं असतंय ते. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कशाला पुढच्या चौकातून वळलं ना, लय गर्दी असते तिकडे वळायला नको. इथंच काय वळायचं ते वळा. मला जास्त वळ नाही जमत. आपण पुढचा प्रश्न घेऊया. घ्या. तर तुम्ही आतापर्यंत, म्हणजे आता यंदाच्या निवडणुकीत तुम्ही उमेदवार म्हणून आहात, सो आतापर्यंत तुम्ही काय काम केलंय? काम अहो काय सांगा मॅडम तुम्हाला, लहानपणापासून कष्टात घालवलं मी आयुष्य. घरातलं झाडून धुणे भांडे, बाप मला शेण काढायला लावायचं कामच केलंय ना, म्हणून तो उभा राहिलो निवडणुकीत. कामच करत आलेलो मी. आता काय काम करताय ते सांगा. आता काम काय, आता मी कामच करतो ना. मी घरी बायको म्हणजे झाडून घेतोच मी झाडून. शेवटी स्त्री दाक्षिण्य, बायकोच ऐकलं पाहिजे. काम करतो मी. आणि संसार दोघांचा असतो. आता तिघांचा झाला आहे. म्हणजे काम ते लेकरू सांभाळायचं. बायको म्हणते बाळाचा बदला हागलेला असते पूर्ण, बदलावलं काम आहे ना ते शेवटी. अच्छा, मला हा प्रश्न विचारायचा आहे की लोकप्रतिनिधी म्हणून समाजासाठी तुम्ही काय केलंय? समाजासाठी अरे येऊन येणार कोण हे केलंय आम्ही. तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना जरा काय काय केलं, आम्ही लय भारी भारी केले. म्हणजे तुम्हाला सांगतो, आमच्या कार्यकर्त्यांना ताणच नाही झाला पाहिजे कुठलं. मटन बापरे, तुम्हाला सांगतो अडकं सुद्धा गिळत. बियर बापरे, बाटल्या सगळं धाब्याचं नाही साहेब. हा म्हणजे काम आपण जनतेसाठी. आता कार्यकर्ते काय जनता काय, शेवटी सगळ्यांचे प्रश्न त्याच्यावरच येऊन अडतात ना. आपण त्यांच्यासाठी नाही करायचं, मग कुणासाठी करायचं? जनतेचा पैसा आहे त्यांच्यासाठीच वापरायचा आहे की नाही.
किती उच्च विचार आहेत आपले. येस म्हणजे भारी. मला असं कळलंय की तुमच्यावर देवापूरच्या दंगलींचा आरोप आहे. अरे येऊन येणार कोण, जरा येऊन येणार कोण, थांबा ना. येऊन येणार कोण. ते आरोप खरे आहेत का? कामाचं म्हणले ना तुम्ही, म्हणजे आम्ही गावामध्ये मंदिर वगैरे बांधले, रस्ते बिस्ते काम केले ना आम्ही जनतेसाठी. नाही, नाही, दंगलींचा मुद्दा मंदिरावर दंगली. बोलू आपण, मंदिरावर. साहेब दंगल पिक्चर वाटत दंगल अमेरिकांनी काय काम केलं, म्हणजे असं सांगतो तुम्हाला, कुस्ती खेळताना ना भाऊनी अशी डेरी बिरी वाढलेली होती. डाएट फॉलो केलं त्यांनी. पोरीला कुस्ती खेळायला लावली दंगल मध्ये, म्हणजे ती किती भारी आहे त्याच्यामध्ये. तुम्ही बघतच नाही पिक्चर, तुम्ही डायरेक्ट मुलाखती घेता, मग प्रॉब्लेम होता आमच्या सारख्याचा. मंदिर तुम्ही बांधले बरोबर, हॉस्पिटल बांधावे असे नाही वाटलं तुम्हाला? नाही, कसं आहे माहितीये का मॅडम, आता मी एक ऑब्झर्व केलं बरं का. मी गावात एक दवाखाना बांधला, पेशंट गेलं दवाखान्यामध्ये, ते काय म्हणायचे, देवा मला वाचव, देवा मला वाचव. मी बघितलं, अरे म्हणलं डॉक्टरचं काहीच काम नाही इथं. सगळे डॉक्टर बाहेर काढलेले की देव आतमध्ये टाकले, त्याचं मंदिर केलं, म्हणजे एवढं असं फोकस करून टाकलं. मग ते लोकांना गैरसमज होत त्याच्यामध्ये, आपण तर काय करणार नाही का मॅडम. अच्छा, म्हणजे ते जर कोणी आयसीयूत वगैरे जायची पाळी आली, कुणाला पुढचा प्रश्न, पुढचा कॅन्सर प्रश्न. झाला, कुणाला कॅन्सर झाला तर देव वाचवणार आहेत अरे काय? येऊन येणार कोण. बिअर दोन हेच काय तुमचं? मोटिवेशनल असतं ते आमचं. त्याने मला प्रेरणा तर मिळाली. हा, लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या काय जबाबदाऱ्या आहेत ज्या लय तुम्हाला जबाबदारी जाणवल्या? असतात, लय जबाबदारी Yes, असतात. म्हणजे लोक, हो. प्रति आणि निधी फोड पाडली ना मग कळच निधी जमा झाला आपला. लोकांच्या प्रति आपला असलेला निधी, म्हणजे लोकांकडून पैसा घ्यायचा, म्हणजे निधी जमा करायचा, त्यांना द्यायचा. लोक प्रति निधी, एवढं सोपं आहे ते. म्हणजे व्याख्याच तशी आहे त्याची. लोक प्रति निधी, प्रति म्हणजे त्यांच्यासाठी, निधी म्हणजे आपल्यासाठी. तर मंडळी, आपल्याला या ठिकाणी लोकप्रतिनिधी या शब्दाची नवीन व्याख्या उलगडलेली असं आहे. असतंय आपलं. मॅडी शेठचे खरंच आभार की त्यांनी नाही काही गरज नाही. आपलं मराठी जनतेचं विश्वकोशाला एक नवीन व्याख्याची देणगी दिलेली आहे. कर्तव्य म्हणून करतो आपण, बाकी काही नाही. म्हणजे कर्तव्य आपलं जनतेसाठी, नवीन शब्द आपण ऍड केला. भारी भारी भारी. आता कळलंय की तुम्ही या निवडणुकांमध्ये खूप पैसे लोकांना वाटत आहेत. निधी लोकांचे पैसे लोकांना द्यायचे, आपल्याला कुठून खिशातून पैसे खर्च करायचे आहे का नाही. अच्छा, मग लोकांना द्यायचं त्यात मग घ्यायचं कशाला ना पैसे बॉन्डिंग आहे ना आमचं लोकांसोबत. ते बॉन्डिंग मुळे मग कसं पैसा घ्यायचा बी द्यायचा बी. शेवटी कसं असतं, आपल्याला निवडून यायचं असतंय. काळाच्या पक्ष आहे ना आपला. सध्याचं पेट्रोलचं भाव आणि सिलेंडरचे भाव जे काही वाढले, राजकारण त्याच्यामध्ये ते हे असतं, ते तुम्हाला हे कळलं पाहिजे. काय असतं ते इंग्लिश शब्द, ते मायक्रोमॅक्स नाही, क्रोनोलॉजी. आमचे कार्यकर्ते आम्ही बघितले, हे पोट सुटलेले जाड जुड नुसते. हे कार्यकर्ता बघा कसा फिट आहे आपला. कशामुळे सांग रे? साहेबांचा वेलनेस कोच मी, साहेबांचा ड्रायव्हर पण आहे. काय ते गाडी गाडी बट्याला गाडीच चालून देत नाही मी. सायकल वर पळतो त्याला. नाही साहेब, मी सांगतो. हा, तू साहेबांनी मग एवढी काळजी घेतली माहितीये का. माझ्याकडे मोटरसायकल होती, साहेब म्हणे माझ्या पोराला दी मोटरसायकल. मी मोटरसायकल त्यांच्या पोराला दिली. साहेबांनी मला तुम्हाला सांगतो सायकल घेऊन दिली फिटनेस जपण्यासाठी. अच्छा, तुमच्या फिटनेसचं काय? ते मी सायकल शिकलो नाही ना अजून. मी आपल्या कार्यकर्त्यांची आपल्याला भरपूर काळजी, त्याच्यामुळे मी काय केलं, पेट्रोलच वाढून टाकलं. आता ते काय करते माहितीये, टाकीत पेट्रोलच टाकीत नाही, सायकलीच घेऊ पळत. सायकलची चेन पडत होती, बसली का आता? हा, बसली. आणि साहेबचं काय माहितीये का, हे आता 5 वर्ष असंच राहणार आहे. डाएट फॉलो करणं जमतच नाही. खायचं मोकारनाथ खायचं साहेबांना माहितीये का. डॉक्टरने म्हणजे मला भरपूर गोष्टी सांगितल्या, हे खाऊ नका, ते खाऊ नका. मी नाही खात, फक्त पैसा खातो. कारण डॉक्टरने आपल्याला म्हणलंच नाही पैसा खाऊ नका म्हणून, आपण खातच राहतो कमी.
असं असतंय आपलं. तर मंडळी, जे सांगायला खरं तर या ठिकाणी लाज वाटायला पाहिजे ते अत्यंत अभिमानाने आपल्याला मॅडिशेट सांगत आहेत. लाज आहे. कसली? ऐकाय आपण कुठं कशाला बोलायचं. तुम्हाला लाज असतं. तर मला हे विचारायला आवडेल की तुम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलात 5 वर्षांच्या आधी, तेव्हा तुम्ही काय काय प्रतिज्ञा घेतल्या होत्या, तुम्हाला आठवतात का? प्रतिज्ञा काय असते प्रतिज्ञा होती ना आपली. भारत माझा देश आहे सारे भारत. नाही. मग प्रतिज्ञा वेगळी होती आपली. इतकी भारी प्रतिज्ञा होती माहिती का? चायनीज होती ना ती प्रतिज्ञा, मस्तच होती म्हणजे भारीच. म्हणजे प्रतिज्ञा 10वीला फेल झाली का ती? नाही, प्रतिज्ञा मला फोन आला आता प्रतिज्ञाचा. साहेब पुढे म्हटलं नाही म्हणे साहेब मुलं ती संध्याकाळी करवणार. ते शपथ ग्रहण करताना ज्या प्रतिज्ञा घेतात. खात नसतो आपण. मला बाहेरचं खायचंच नाही सांगितलं. पैसा खातो ते काय कमी आहे. शब्द कशाला खाऊ मी? काही बोलते, शब्द खायची गोष्ट असते. नाटकामध्ये काम केलं हा, हा. माहिती मला टीचर पंचडाक्टर साहेब म्हणते. तुम्हाला करायचं नाटकामध्ये काम? हा मला शब्द टाका. मॅडी, आपण मॅडी आहे. मॅडी शेत. तर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की संविधानाबद्दल आपलं काय मत आहे, भारताच्या संविधानाबद्दल? छान आहे, छान आहे प्रश्न. संविधान भारी भारी. ते पुस्तक ना मोठं. भारताचे संविधान, छान आहे, छान आहे. ज्याच्यामुळे तुम्ही निवडून आलात आणि जे तुम्हाला फॉलो करायचंय, जे फॉलो करण्यासाठी तुम्ही निवडून आलात. छान आहे ते. ऐका ना, आमचे साहेब आहे ना अशा प्रश्नाचं उत्तर कधीच देत नाही, त्याच्यामुळे ते मार्गात येईल. कसे म्हणजे काय बोलावं याच्यावर आपण तर नाही का. संविधान म्हणजे ग्रेट आहे, मोठं आहे. ग्रेट आहे, ग्रेट आहे, ग्रेट आहे, भारी भारी. प्रश्न दुसरा विचारा. संविधानातलं जे कलम 19 आहे किंवा कलम 124 आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? 24 आणि 19 म्हणजे बघा त्याचं असं आहे की साहेब प्रश्न दुसरा विचारा सांगा ना मॅडम. हा, नेक्स्ट क्वेश्चन. साहेबांचं गणित कच्चं सांगितलं ना अगोदर. गणितात लय पक्का आहे, म्हणजे असा पक्काच नाही. गणित? म्हणजे गणित 19, 11 आपले पाडे बिडे काही पाठ नाही मला. तुम्ही जर पाड्याचं काही म्हणत असाल तर मग सॉरी बरं का, मला काही येत नाही आपलं तेवढं. शिक्षण किती झालंय सर? अरे हे बघा कसं आहे माहितीये का, जाती ना पूछो साधू की, तसं नेत्याला शिक्षण नसतं विचारायचं. जवळ असं आहे ते. काही डिग्र्या तर असतील ना? म्हणजे डिग्री लय मोठे, म्हणजे तापमापी घेऊनच येईल तुम्ही. 36 डिग्री आजचं तापमान. आणा डिग्री आणा. मॅडम या डिग्र्या देशी विदेशी सगळ्याच. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या गेटवर उभा होतो, तिथं भेटली मला. म्हणलं द्या, नंतर कळलं पॉम्पलेट आहे, आपण डिग्री म्हणून लावली. कुठं कळतंय आपल्या लोकांना इकडे. तुम्ही मगाशी जे म्हणालात की तुम्ही लहानपणी खूप कष्ट घेतले, तर तुम्ही लहानपणी कुठला व्यवसाय वगैरे असं करायचात का? हो करायचं मी, व्यवसाय करायचो मी. काम मंदिराची चपला ते सांगा. मंदिरात येणाऱ्या लोकांची चपलाची जोड उचलायची, ते विकायची. चहा वगैरे विकला नाही? चहा विकला नंतर, गॅसच भेटत स्टेशनवर? नाही. स्टेशनवर, रेल्वे स्टेशन नव्हतं तेव्हा आमच्याकडे, कुठे चहा विकायचं. हा, जेव्हा आम्ही मोठे होतो तेव्हा सांगू रेल्वे स्टेशनवर विकलं, पण आता कशाला सांगायचं, सिक्रेट आहे ते. पंतप्रधान झाल्यावर सांगा. हा, हो, एवढं आपलं कुठलं काळा चष्मा घालून कुठे पंतप्रधान. हा झालं तर सांगत मी चहा ऐकला म्हणून. शिक्षण किती महत्वाचं आहे आजच्या तरुणांना, तुम्ही काय सांगू इच्छिता शिक्षणाविषयी? मुलांनो, तुम्ही शिकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. कुणावर काय वेळ काही सांगता येत नाही, त्यामुळं अभ्यास केला पाहिजे. आता माझा कार्यकर्ता खूप शिकलेला आहे. किती शिकलेला? साहेब मी बिलबिल झालो माहिती. बिलबिल ही कोणती डिग्री आहे? बिलबिल याला डिग्री माहित नाही. तुम्ही पत्रकार अजून तुम्हाला बिलबिल नाही माहिती. मग एल बिल माहितीये का तुम्हाला? एल बिल 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 चुलबुल पांडे. LLB म्हणायचंय का? नाही LL
आमचे शिक्षणच असेल ना मॅडम, ते त्याला पण नाही म्हणता येत, मला पण नाही. मी जर तुम्हाला सांगितलं 4 दिवस, तुम्हाला पण नाही म्हणता येणार. इतक्या भारी डिग्री, हे नावाचं काय काहीच नाही, कोरं पाणी. ते तुम्ही बघायला याला हुशारी म्हणतात. अरे बापरे. तुम्हाला सांगतो आमचे साहेब आहे ना दरवर्षी 5 वर्षाला कसे निवडून येते माहितीये का? फक्त पंच मारल्यामुळे निवडून येते आमचे साहेब. आपल्याला फक्त भाषण पाठ करायचं, लोकांको गुमराह करो. तुम्ही टेलिप्रॉम्प्टर वगैरे वापरत नाही, तुम्ही पाठ करता? नाही सॉरी, ते सिक्रेट आहे जरा. म्हणजे टेलिप्रॉम्प्टर कसं असतं, टेलिप्रॉम्प्टर वर जर एखादा शब्द हुकला तर मग माझं फंबल पडतं आणि मग माझे विरोधक ते व्हिडिओ व्हायरल करतात आणि मग सगळ्या जगात पसरतं की किती फंबल मारतंय हे, किती फंबल मारतंय. ऍक्च्युअल मध्ये मला ते बी वाचता येत नसतं आणि मनाचं बी बोलता येत नसतं. अरे हे मी तुम्हाला ऑन कॅमेरा सांगू इच्छितो मॅडम. खरं तर साहेबांचा किती प्रामाणिकपणा आहे, ते प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांसमोर कबूल करतात. माझे भाषण लिहायला माणूसच ठेवलेला आहे मी. ते काय लिहितात मला काही माहित नाही. आणि तुम्ही जे मगाशी शब्द बिब्द म्हणला ना, ते माझं नसतं, ते कोणतरी लिहून दिलेलं असतं. मग आता दुसऱ्याने लिहिलेलं आपण वाचल्यावर कुठे लक्षात राहतंय काय? अच्छा, तुम्हाला आठवत आहे का की तुम्ही आता जसं निवडणुका तोंडावर आल्यावर वचन देतायत लोकांना, तर 5 वर्षांच्या आधी जेव्हा तुम्ही निवडून आला होता तेव्हा तुम्ही लोकांना काय वचन दिली होती? कधी मी कशाला देऊ वचन? माझं काम द्यायचं नाही हो, घ्यायचंय. मी देत नसतो कुणाला काही. आणि तुम्ही जे वचन बिचन म्हणतात आपल्याला काय रस नाही निवडून यायपुरतं आपलं. हा फार तर मी कार्यकर्त्यांना मटण, दारू, बिर्याणी, धाब्यावर पार्टी असं काही देऊ शकतो. आणि लईच लोकांना जर काय पाहिजे असेल तर त्यांना 500 रुपये देऊन मतदान घ्यायचं, एवढं मी म्हणजे करता येतं. वचन कशाला द्यायचे ना आपण, आहे का नाही? आणि एखाद्याने वचन जर लक्षातच ठेवले तर मग तो आपल्या उरावर बसून वचन पूर्ण नाही करून घ्यायचं. लोकांनी वचन पूर्ण नाही करून घेतले पाहिजे. मग त्यापेक्षा मग ह्याला दारू द्या, घ्या मटण, खा चिकन, घ्या 500 रुपये, मोकळा विषय. लोकशाही विषयी आपलं काय मत आहे? लोकशाही आहे ना आपल्याकडं. अहो लहानपणी म्हणजे आमच्या पेनात शाही नव्हती, तेव्हा लोक पैसे द्यायचे आणि मी पेनात शाही टाकायचे. आणि तेव्हा कळलं मला लोकशाहीचा खरा अर्थ काय. लोकांनी साहेब शिव्या पण दिल्या. हो, तेव्हापासून शब्द पडला लोकशाही. फक्त शिव्या बंद झाला, लोक त्याचे हे आहे मॅटर. लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेलं शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही. अरे वा, पाठांतर जमलं. अरे वा, थँक्यू. बऱ्याच कालांतराने आपल्याला इंटरव्ह्यू सुरू. अच्छा, तो ये राज है. हातातले टेलिप्रॉम्प्टर आहे तुमच्या. जाऊ द्या. तुम्ही लोकांना सांगितलं की शिक्षण किती महत्वाचं आहे, तर तुम्हाला स्वतःला नाही का वाटलं की मी खूप शिकलं पाहिजे? मी शिकतच असतो लोकांकडून. आता या निवडणुकीत जर मला लोकांनी पाडलं तर मी शिकणारच आहे ना. मी हे शिकणार आहे का बाबा पुढच्या वेळेस कसं यांना कुठं बोलायचं, कसे पैसे वाटायचे, कसं दारू बिरू, हे असं मी शिकणार आहे त्यांच्याकडून. हे शिकायचं आहे. ड्रायव्हर कसा आहे? भारी. हा बरं मॅडम, आता आपल्याला प्रचाराला जायचंय. आवरा. ओके, सो आज आपल्या बरोबर होते मॅडी शेठ, ज्यांनी आपल्याला अनेक नवनवीन व्याख्या आणि आपला मत मांडून आपल्याला मनोरंजित केला आहे. आपले अतिरंजित मनोगत मांडले. तुम्ही शब्द असे वापरता मॅडम, म्हणजे माझ्या डोक्याचं बाहेर भुगच होऊन जातो. तर मॅडी शेठ, आपले खूप खूप आभार की तुम्ही इथे आलात आणि आमच्या जनतेला सांगितलं की लोकप्रतिनिधी कसा नसावा. होय काय? मग तुम्ही सांगा कशी पाहिजे ते, आम्ही देतो. आपल्याकडे लय मोठं असतंय. तर प्रेक्षक हो, तुम्हाला आता ही मुलाखत बघून कळलंच असेल की लोकप्रतिनिधी कसा नसावा. तर मतदानाच्या वेळी साडी घेऊन, पैसे घेऊन अजिबात मतदान करू नका. आणि मतदानाच्या आधी उमेदवार काय वचन देतात ते पुढचे 5 वर्ष लक्षात ठेवा आणि त्यांच्या उरावर बसून त्यांना ती वचन वारंवार आठवण करून द्या आणि ती पूर्ण करायला त्यांना भाग पाडा. ते लाईक सबस्क्राईब म्हणा नाही का तुम्ही लय भारी म्हणता. म्हणा ना. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा जर मुद्दा पटला असेल तर. आणि खूप खूप सपोर्ट करा. थँक्यू. नेहलं साठवलेलं गाठड बया,
नेलं साठवलेलं गाठोड बया केलं पब्लिकचं वाटुळ